आता थोडा मी उभा राहिला पण स्टेज हलतंय. मी मनात विचार केला असं स्टेज कसं हलतंय. एकूणच केंद्र सरकार आता डगमगायला लागलं त्याचं हे प्रतीक आहे. केंद्र सरकार हलतंय. आज मला माझ्या महापौर उपमहापौर आणि सगळ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे की तुम्ही पुतळा तसा कोणाचाही उभा करता येतो, पण पोलादी पुरुष म्हणून नुसते नावाचे नाही कामाचे नाव लावून कोणी काही करू शकतं, पण काम करून एखादं पदवी बनण्यापेक्षा उपाधी अशी जनतेने द्यायची, अशी जी काही तुरळक माणसं आहेत व्यक्तिमत्व होऊन गेली त्यातलं सरदार वल्लभभाई पटेल हे एक व्यक्तिमत्व आहे. पोलादी पुरुष त्यांचा पुतळा महापालिकेच्या आवारात उभारला आणि त्याचं अनावरण करण्याची संधी मला दिली म्हणून मी तुम्हाला धन्यवाद सुद्धा देतो. संजय राऊत आता म्हणाले की वल्लभभाईंचं एक त्याने वाक्य सांगितलं, तलवारीला तलवार भिडे, हे कोणाला उद्देशून बोलले होते तेही त्यांनी सांगितलं. आणि खरंच हा माणूस तसा दूरदृष्टीचा होता. त्यांनी त्या काळामध्ये RSS वरती बंदी सुद्धा आणली होती. म्हणजे त्या व्यक्तीला स्वातंत्र्य प्रेम म्हणजे काय, देशप्रेम म्हणजे काय हे पक्क कळत होतं. पुतळा किती फुटाचा केला तसा हा किती फुटाचा पुतळा असेल, काय असेल तो असेल. आणि याच्या जगातला सगळ्यात मोठा पुतळा कुठे उभा केला तुम्हाला माहिती. पुतळ्याची उंची ठीक आहे, कामाची उंची कधी गाठणार. हे वल्लभभाईंनी काम केलेलं आहे ती उंची तुम्ही गाठा ना. आणि आता 17 तारीख येते 17 सप्टेंबर मराठवाडा त्यांनी स्वतंत्र केला होता. आणि आपल्या भारतामध्ये आता भारत बोललं पाहिजे, कारण इंडियाची ॲलर्जी काही जणांना अचानक इंडिया बोलल्यावर ती खास सुटायला लागलेली आहे. आजपर्यंत नुसतं इंडिया इंडियाचा गवगाव होता, वोट फॉर इंडिया. आता आपण इंडिया म्हटलं त्याने खास सुटली. तर तो मराठवाडा पूर्ण त्याने आपल्या देशात सामील करून घेतला. ती तारीख आता येते 4-5 दिवसांनी. विशेष म्हणजे त्याही वेळा काही जण असे होते की नेमकं त्याच दिवशी जिनांचं निधन झालेलं. जिनांचं निधन. मग काही म्हणाले की कसं दिसेल, बरं दिसणार नाही, कारवाई आपण पुढे ढकलूया. वल्लभभाई म्हणाले नाही, आज म्हणजे आजच. त्यांनी फौजा घुसवल्या, निजामाला हुसकावलं, रजाकारांचे अत्याचार थांबवले आणि मराठवाडा अभिमानाने आपल्या देशामध्ये सामील करून घेतला. आज आम्ही पुतळे उभारतोय जरूर, पण मणिपूरमध्ये जशी वल्लभभाईंनी मराठवाड्यात कारवाई केली तशी मणिपूरमध्ये याची कारवाई करण्याची हिंमत होत नाही. आणि स्वतः पोलादी पुरुष म्हणून देतात. ते कसले पोलादी पुरुष, तकलादू पुरुष, तकलादू पुरुष आहे. आणि अशा या सगळ्या कारभाराचा आपल्याला आता सोक्ष लावायचा. एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही म्हणजे जळगाव मध्ये सुद्धा आज तुम्ही आहात. आणखी 20 वर्षांचं 25 वर्षांचं 50 वर्षानंतर सगळे नगरसेवक लोकप्रतिनिधी येतील. आदर्श कोणाला मारायचा, छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण आता आपण करणार आहोत. आणि वल्लभभाई दोन्ही जगायचं कसं आणि जगायचं कोणासाठी हे शिकवणारी ही व्यक्तिमत्व. आज तुम्ही आज चांगला मुहूर्त साधलेला आहात त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आपल्याला सगळ्यांनी विनंती करतो की पुढची सभा तर होतेच, तिकडे जरा थोडं मला बोलायचंय म्हणून जास्त इकडे वेळ न घालवता आपल्याला सगळ्यांना परत एकदा या वेळेला उपस्थित राहायला म्हणून धन्यवाद देतो. आणि माझे सगळे जे इथे सगळे कट्टर शिवसैनिक आहेत, कट्टर कडवट, यांची ते निष्ठेच्या परीक्षेत पास झालेले आहेत. निष्ठेच्या परीक्षेत हे सगळे मजबूत पोलादी मनाचे, पोलादी ताकदीचे माझे सगळे शिवसैनिक आहेत. त्याला भावी काळासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उदय साहेब तुमचे छोटे छोटे शिवसैनिक देखील आहेत. हर्षल चव्हाण यांनी सुरेख असं तुमचं चित्र काढलेलं आहे. यानंतर आभारासाठी मी उपमहापौर कुलभूषण पाटील या महापालिकेच्या प्राणांगणामध्ये गौरवपूर्व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अनावरणाप्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित असल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.